सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या मंगलमय प्रवाहामध्ये सुजाता बुद्धविहार यंतेरा येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण श्रवण करतात। धम्मदेशना श्रवण करून अनंत अनंत पुण्य संपादन आपल्या जीवनामध्ये आपण करत असतात। तथागतांचा कल्याणकारी संदेश, मंगलदायी उपदेश जेव्हा जेव्हा आपण श्रवण करतो आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकते। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या मूळ उपदेशाला अनुसरून वेगवेगळ्या विषयावरती आपण धम्मदेशना श्रवण करत असतात। आज एक विशेष छोटेखानी सूत्र आपणा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो। सूत्रनिपात या ग्रंथामध्ये भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे मध्यम अशा प्रकारचे सूत्र दिलेले आहे। तर आज त्याच ग्रंथामधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्र, ज्याला हिरी सूत्र असं म्हटलं। हिरी म्हणजे लज्जाभाव। हिरी मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंताने म्हटलं आहे। लज्जाभाव मनुष्याकडे असावा। लज्जाभाव जर मनुष्यामध्ये असेल, आपल्या साध्या भाषेमध्ये ज्याला लाज आपण म्हणत असतो, तर लज्जा असावी, लाज असावी। कशाची असावी, कोणत्या गोष्टींची असावी, ज्याला हिरी उत्तप्पा असं भगवंताने म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे हिरी उत्तप्पा मनुष्याच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। जो मनुष्य हिरी उत्तप्पा या तत्वाला जाणतो आणि हे तत्व आपल्या आचरणामध्ये आणत असतो, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने अकुशल कर्मापासून दूर राहत असतो। मग हिरी लज्जा कोणत्या गोष्टीची बाळगावी, कशाची बाळगावी, आणि लज्जा बाळगल्यामुळे, लज्जा धारण केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, आपल्याला काय लाभ होतो, तर लज्जा ही दोन प्रकारची असते। भगवंत असे म्हणतात, लज्जा ही दोन प्रकारची असते, एक लोकलज्जा आणि मानसिक लज्जा। लोकलज्जा आणि मानसिक लज्जा
लोकलज्जा म्हणजे काय? हा? लोकलज्जा, लोक म्हणजे लोक आणि लज्जा म्हणजे अकुशल कर्म करण्याची लाज वाटते, त्याला लज्जा असं म्हटलं. हिरी उत्तप्पा असं म्हटलं. लोकलज्जा आपण व्यवहारामध्ये लोक म्हणतात ना, म्हणजे कमीत कमी मनाची नाही तर जनाची तरी ठेवली पाहिजे, आहे की नाही? त्या बोलताना म्हणतो ना आपण, अरे कमीत कमी मनाची नाही तर नाही, जनाची तरी लज्जा बाळगली पाहिजे. म्हणजे अकुशल कर्म करण्याची मनुष्याला लज्जा वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. आणि मानसिक लज्जा आहे. कधी कधी मनुष्य स्वतः चिंतन करतो, मनन करतो आणि स्वतःबद्दल विचार करतो की हे कर्म मी केलं नाही पाहिजे. हे कर्म जर मी केलं असेल तर माझा अपप्रचार होऊ शकतो. हे कर्म जर मी केलं तर मला लोक वाईट बोलू शकतात. हे कर्म जर मी केलं तर माझे वाईट अकुशल कर्म सुद्धा होऊ शकतात. असं कधी कधी मनुष्य स्वतःबद्दल चिंतन मनन करत असतो. कारण आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होतात, कारण मनुष्याचं मन चंचल आहे आणि चांगलेही विचार आणि वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. परंतु एखादा मनुष्य जर लज्जाशील असेल, लज्जा भाव त्या मनुष्याच्या मनामध्ये भावना उत्पन्न होत असेल, तर सहज आपण आपल्या मनालाच बोलत असतो की अरे हे असं काही करणं बरोबर नाही आहे, या अशा प्रकारचा विचार आपण उत्पन्न करणं बरं नाही आहे, ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे, असं कधी कधी आपण आपल्या मनाला सुद्धा बोलत असतो आणि ते अकुशल कर्म करण्यापासून आपण स्वतःला परावृत्त करत असतो. कधी कधी आपल्याला समजत नाही आणि आपल्याला समजत नसल्यामुळे आपले अकुशल कर्म एवढे वाढतात, आपले वाईट कर्म एवढे वाढतात. कधी कधी भगवंत असे म्हणतात की मनुष्य जेव्हा कर्म करतो तर कर्म करताना त्या मनुष्याला असं वाटतं की मला काही कोणी पाहत नाही. जसं मांजर दूध पिते आपण म्हणतो, पण मांजर दूध पित असताना तिला असं वाटतं की मला कोणीही पाहत नाही, कारण ती डोळे बंद करून असते, त्याच्यामुळे तिला दिसण्याचा प्रश्न येत नाही. अगदी तशाच प्रकारे काही काही लोकांना असं वाटतं संसारामध्ये जीवन जगत असताना की मी जे काही करतो तर ते कोणाला काहीही समजत नाही. आणि अशा प्रकारचं कर्म करत असल्यामुळे आणि शेवटी मग त्याचे हळूहळू 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 हे कर्म वाढतात आणि एखादा सुज्ञ मनुष्य मग त्याला म्हणतो की अरे कमीत कमी मनाची नाही तर जनाची तरी तुला आज ठेव. म्हणजे किती अकुशल कर्म करतो, किती वाईट कर्म करतो, म्हणजे स्वतःला तुला समजतच नाही आहे. परंतु लोक तुला काय म्हणतील, तुझे माता पिता एवढे चांगले आहे, सिलवान आहे, गुणवान आहे, त्यांच्या नावाला तू बट्टा का लावतो आहे, अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यामुळे हिरी उत्तप्पा लज्जा भाव मनुष्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि हा लज्जा भाव जर मनुष्य आपल्या मनामध्ये जर धारण करत असेल तर तो मनुष्य अकुशल कर्मापासून प्रवृत्त होत असतो. कारण लज्जा आहे, मनामध्ये लाज आहे की आपण हे कसं कर्म करावं, का कर्म करावं, कशासाठी कर्म करावं. आणि भगवंत असे म्हणतात की जे चोरून चोरून कर्म करतात, जे लपून लपून कर्म करतात, त्याला भगवंताने नीच असं म्हटलं आहे. अशा व्यक्तीची व्याख्या करताना भगवंत असे म्हणतात की हा नीच आहे, हा मनुष्य पापी आहे, दुराचारी आहे, कारण तो लपून लपून अकुशल कर्म वाईट कर्म करत असतो. तर हिरी उत्तप्पा हे विशेष रूपाने जे मित्रत्व आहे, म्हणजे आपल्या सहवासामध्ये राहणारे जे काही लोक असतात, तर त्यांच्या प्रती एकमेकांच्या प्रती एकमेकांचा सहवास कशा प्रकारचा असावा, काही एक दोन गाथा मित्राच्या संदर्भामध्ये भगवंताने या हिरी सुत्तामध्ये सांगितलेली आहे. आणि काही एक दोन गाथा अशा आहेत की स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आपण कोणते कोणते कुशल कर्म करावे, कोणते पुण्यकर्म करावे, कोणते चांगले कर्म करावे, या संदर्भामध्ये भगवंताने सांगितलं आहे. तर भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य पूर्णतः निर्लज्ज असतो, एखादा मनुष्य पूर्णतः निर्लज्ज असतो आणि तो वारंवार कर्म करत असतो. म्हणजे एकदा त्याला सांगितलं असेल, त्याला दोनदा सांगितलं असेल, त्याला तीनदा सांगितलं असेल, म्हणजे सांगितलं जरी असेल तरी सुद्धा हा मनुष्य वारंवार अकुशल कर्म करत असतो
वाईट कर्म करत असतो आणि त्यामुळे लोक त्याला म्हणतात की हा मनुष्य आता निर्लज्ज आहे, ही स्त्री निर्लज्ज आहे, हा पुरुष निर्लज्ज आहे. आणि असं म्हटलंय निर्लज्जम सदा सुखम, ऐक नाही, निर्लज्ज मनुष्य हा सदा सर्व काळ आपल्या धुंदीमध्ये आपल्या सुखामध्ये जीवन जगत असतो. परंतु स्वतःच्या धुंदीमध्ये जरी तो राहत असेल, स्वतःच्या धुंदीमध्ये जरी तो जीवन जगत असेल, परंतु वास्तविकतः त्याचे जे कर्म असतात ते कर्म मात्र अकुशल होतात, वाईट होत असतात. आणि वाईट कर्म झाल्यामुळे पुन्हा 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 तो कर्म करत असतो. आणि वारंवार जर कर्म केले असतील तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक एक ना एक दिवस आपल्याला भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा जो निर्लज्जपणेचा भाव आहे मनुष्याने सोडून दिला पाहिजे. अकुशल कर्म करण्याचा भाव सुद्धा मनुष्याने सोडून दिला पाहिजे. आणि एकदा जर केलं असेल तर आपण ते शिकलं पाहिजे, आपण ते समजून घेतलं पाहिजे की माझ्याकडून अशा प्रकारचं हे अकुशल कर्म झालेलं आहे, परंतु पुन्हा मात्र माझ्याकडून असं कर्म होणार नाही, असं आपण स्वतःबद्दल चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. परंतु एकच एक गोष्ट जर पुन्हा पुन्हा मनुष्य करत असेल तर अशा प्रकारचा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. अशा प्रकारचा मनुष्य समाजामध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा सन्मान राहत नाही, मान राहत नाही, त्याच्या शब्दाला कोणी महत्त्व देत नाही आणि निरर्थक अशा प्रकारचं जीवन या मनुष्यांचं असतं. त्यामुळे सदा सर्व काळ जाणत असताना, समजून घेत असताना पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे कर्म आपण करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि हा जो सहवास आहे, विशेष रूपाने हा जो भाव आहे, तर आपले जे मित्र असतात, आपल्या सहवासामध्ये जे काही चांगल्या प्रकारचे लोक असतात, मित्र असतात, मित्रांच्या संदर्भामध्ये जर असं तो वागत असेल, असं तो आचरण करत असेल, म्हणजे निर्लज्जपणाचं आणि जी गोष्ट करू नको असं म्हणत असेल आणि पुन्हा पुन्हा ती गोष्ट तो जर करत असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत सहवास करणे, त्याची मित्रता करणे हे मात्र योग्य नाही आहे. कारण एखादा मनुष्य वारंवार जर अकुशल कर्म करत आहे, वाईट कर्म करत आहे आणि आपण त्याच्या सहवासामध्ये आहोत, आपला तो मित्र आहे, अगदी जिवलग मित्र आहे आणि असं तो कर्म करत आहे, तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण कधीही सहवास करू नये. कारण अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत जर आपण सहवास केला असेल तर आपल्याला दुःख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे कारण संगतीचा परिणाम असतो मनुष्याच्या जीवनामध्ये, संगतीचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भोगावा लागत असतो. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल तर गुळवेल असतो, गुळवेल त्याचं नावच गुळवेल असतं आणि ते गोड असते. परंतु तोच गुळवेल जर लिंबाच्या झाडावरती असेल, तोच गुळवेल जर लिंबाच्या झाडावरती असेल तर त्या गुळवेलाला सुद्धा लिंबाचा कडवटपणा येत असतो. का येतो? कारण त्याच्या सोबत त्याचा सहवास तिथे होत असतो आणि त्यामुळे ते गुळवेल जरी असेल तरी सुद्धा मात्र तो खाताना कडू लागतो, त्याला कडवटपणा येत असतो, कारण तो संगतीचा परिणाम आहे. भगवंत असे म्हणतात की कधी कधी आपल्यामध्ये ते दोष जरी नसतील, आपण खूप चांगला आहो, आपण सिलवान आहो, गुलवान आहो, सदाचारी आहो, परंतु आपल्या सोबत राहणारा मनुष्य, राहणारा मित्र जर योग्य नसेल, अकुशल कर्म करणारा असेल तर त्याचे परिणाम आपल्यावर सुद्धा होत असतात. कारण साहजिकच आहे, सहवास जसा असेल तशा प्रकारचे परिणाम मनुष्याला भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा निर्लज्जपणाने जीवन जगणारा जो मनुष्य आहे, देवदत्ताच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की देवदत्त हा निर्लज्ज आहे. त्याला कितीही जरी चांगलं असेल, त्याला कितीही जरी बोललं असेल, त्याला कितीही जरी उपदेश केला असेल तरी तो काही मात्र ऐकण्याच्या लायकीचा नाही आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावाला अनुसरून तो जीवन जगतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण कधीही सहवास करू नये. कारण संस्कार असतात मनुष्याचे, ते संस्कार असतात, म्हणजे संस्काराला अनुसरून आपले जे मित्रत्व असतात तर ते मित्रत्व सुद्धा
संस्काराने आपल्याला प्राप्त होत असतात. कधी कधी तर पूर्व कर्माचे संस्कार असतात आणि कधी कधी वर्तमान काळातले संस्कार असतात. त्या वर्तमान काळातल्या संस्कारामुळे आणि पूर्व संस्कारामुळे आपल्या सहवासामध्ये असणारी लोक आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे कधी कधी एखादा मनुष्य चांगला जरी असेल, शीलवान असेल, गुणवान असेल, परंतु त्याच्या सहवासामध्ये मात्र योग्य प्रकारचा व्यक्ती नसतो. आणि त्याला अन्य लोक सुद्धा सांगतात की हा तू तर खूप चांगला आहे, पण तुझ्यासोबत राहणारा हा व्यक्ती मात्र चांगला नाही, तरी त्याला तो सोडत नाही. म्हणजे वर्तमान काळामध्ये जरी त्याचे तसे संस्कार असतील तर पूर्वकर्म संस्काराचा तो परिणाम असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की चांगल्या प्रकारचा सोबती, योग्य प्रकारचा सोबती जर आपल्याला लाभला नाही तर आपण एकाकी एकट्याने जीवन जगावे. ज्याप्रमाणे एकटा गेंडा हा जंगलामध्ये वावरत असतो, अगदी तशाच प्रकारे आपण एकाकी जीवन जगावे. कारण एकाकी जर आपण जीवन जगलं असेल तर आपल्याला आपल्याला दोष सुद्धा लागणार नाही, आपल्याला कोणी वाईट सुद्धा म्हणणार नाही आणि आपल्या पद्धतीने आपण कुशल कर्म पुण्यकर्म करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा जो मित्र आहे तो आपला मित्र सखा होऊ शकत नाही, तो आपला मित्र योग्य होऊ शकत नाही, तो चांगल्या प्रकारचा होऊ शकत नाही. असे वनाचं बालानं भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये जीवन जगत असताना आपण कधीही मूर्खांच्या सहवासामध्ये वास्तव्य करू नये. मग मूर्ख कोण, निर्लज्ज कोण, तर तो अकुशल कर्म करणारा व्यक्ती. मग कायेचे अकुशल कर्म असेल, वाचेचे अकुशल कर्म असेल किंवा मनाचे अकुशल कर्म असतील, तर अशा प्रकारच्या कर्म करणाऱ्या मनुष्यासोबत आपण कधीही सहवास करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. कधी कधी काही लोक भगवंत असे म्हणतात की अत्यंत गोड बोलतात, मित्रत्वाच्या नात्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे गोड बोलत असतात, गोड बोलतात, परंतु आचरण मात्र तशा प्रकारचं करत नाही. ऐक ना, बोलताना अत्यंत चांगल्या प्रकारचं बोलतात, गोड बोलतात, योग्य बोलतात आणि असं वाटतं की विश्वास संपादन करण्याचा ते वारंवार प्रयत्न करत असतात. अशा प्रकारचा व्यक्ती गोड जरी बोलत असेल परंतु तो वागत नाही, तसं तो आचरण करत नाही. तो आचरण का करत नाही? कारण त्याला ते समजत नाही. आपण जे कर्म करत आहोत तर ते कर्म वाईट आहे, अकुशल आहे, तर हे कर्म त्याला समजत नाही. कारण तशी त्याच्याकडे प्रज्ञा नसते, तशी त्याच्याकडे बुद्धिमत्ता नसते. आणि तशा प्रकारची बुद्धिमत्ता नसल्यामुळे अशा प्रकारचा मनुष्य तो नेहमी अशा प्रकारच्या चुका करत असतो. स्वतःबद्दल तो चिंतनच करत नाही, स्वतःबद्दल तो मननच करत नाही की आपलं कुठं काही चुकत आहे का, आपण वाईट कर्म करत आहोत का, आपण अकुशल कर्म करत आहोत का. आणि त्यामुळे तो नेहमी अशा प्रकारच्या चुका करत असतो. आणि अशा प्रकारच्या चुका करत असल्यामुळे तो पुन्हा दुःखाला प्राप्त होत असतो. आणि अनेक लोक संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, बऱ्याचशा गोष्टीच्या संदर्भामध्ये किंवा बरेच लोक आपल्याला पाहायला मिळतात की वारंवार पुन्हा त्याच त्या ते चुका करत असतात. आणि परिणामतः त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख त्यांना कधीही प्राप्त होत नाही आणि ते नेहमी दुःखी असतात. कारण आपलं जीवन आपण कशा प्रकारे जगावं, कोणत्या मार्गाने आपण आपलं जीवन जगावं याची प्रज्ञा म्हणजे हे ज्ञान त्या मनुष्यांना नसते. आणि अशा प्रकारचा ज्ञानहीन मनुष्य, निर्बुद्ध मनुष्य किंवा बुद्धिहीन मनुष्य या संसारामध्ये पुन्हा दुःखाला प्राप्त होत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. येथे सुद्धा तो दुःखाला प्राप्त होतो आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा तो पुन्हा दुःखाला प्राप्त होत असतो. त्यामुळे आपण जीवन जगत असताना प्रज्ञेचा विकास करणे, आपल्या प्रज्ञेला वाढवणे, आपली बुद्धिमत्ता विकसित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि आपण ज्यांच्यासोबत सहवास करतो तर त्यांच्यासोबत सहवास करत असताना तो व्यक्ती सुद्धा कधी ज्ञानी असला पाहिजे, पंडित असला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की एखाद्या मूर्ख मनुष्याचा मालक होण्यापेक्षा शहाण्या मनुष्यांचा नोकर होणं केव्हाही चांगलं असते.
कारण मूर्खाचा जर आपण मालक जरी झालो असेल तरी काय लाभ आहे, काहीच फायदा होणार नाही आहे. पण शहाण्या माणसाचा जर आपण नोकर झालो तर किमान त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला तरी मिळेल. आणि त्यामुळे मूर्ख मनुष्याचा मालक कधीही बनू नये, तर शहाण्या माणसांचा आपण नोकर बनलं तरी बेहतर आहे, चांगल्या प्रकारचा आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि मूर्ख तो तेव्हाच असतो, मूर्ख मनुष्य केव्हा असतो की तो मूर्ख असून सुद्धा, मूर्ख मनुष्य मूर्ख असून सुद्धा स्वतःला मात्र तो मूर्ख कधी समजत नाही, तो स्वतःला कधीही मूर्ख समजत नाही आणि त्याच्यामुळेच तो खरा मूर्ख आहे. पण एखादा मनुष्य जर मी अज्ञानी आहे, माझं चुकत आहे, मला समजत नाही आहे असं जर तो समजत असेल, म्हणजे हे जर मान्य करत असेल तर तो बुद्धिवान आहे. कारण त्याला किमान माहीत आहे किंवा मला ही गोष्ट येत नाही आहे किंवा या गोष्टीबद्दल माझ्या मनामध्ये अज्ञान आहे. परंतु अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात किंवा व्यवहारामध्ये सुद्धा असे अनेक लोक आपण पाहतो मूर्ख तर असतात. जसं चोर आहे, चोराला जर चोर म्हटलं तर त्याला मान्य होते का, नाही आहे, त्याला ते बिलकुल मान्य होत नाही. कारण तो चोर जरी असेल तर त्याला वाटत नाही की मला कोणीतरी चोर म्हणावं. एखादा दारू पिणारा मनुष्य असेल आणि त्याला जर असं म्हटलं की तू नेहमीच दारू पितो तर त्याला ते वाटत नाही, चांगलं नाही वाटत, त्याला वाईट वाटते. कारण त्याला असं वाटतं की मला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि सध्याच्या घडीला तर परिस्थिती अशी आहे की सन्मान चांगल्या लोकांचा कमी होतो आणि वाईट लोकांचा सन्मान जास्त होतो. समाजामध्ये आपण बघतोय की असंख्य ठिकाणी, आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो तर वाईट लोकांचा सन्मान समाजामध्ये सध्याच्या घडीला जास्त होतो आणि चांगले लोक बिचारे पाठीमागे पडतात. कारण त्यांना चांगले लोक कधी समोर समोर करत नाहीत, त्यांना केलेल्या कामाची कधी पोचपावती पाहिजे असं नसतं. ते शांत आपलं बसून राहतात, काम करायच्या वेळेला काम करतात. आणि जे लोक काम करत नाही, जसं कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये एखादा मोठा कार्यक्रम जर असेल, समजून घ्या, जे लोक आपण कधीच पाहत नाही, जे कधी विहारामध्ये पाहत नाही, कधी भिक्षूंना भोजन देताना पाहत नाही, कधी दान पुण्य कर्म करताना पाहत नाही, असे लोक बरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्चीवर समोर बसलेले असतात. म्हणजे त्यांचा काही संबंध नसतो आणि मग त्यांची अपेक्षा सुद्धा असते, आम्हाला मान दिला पाहिजे, आम्हाला सन्मान दिला पाहिजे, आमचा आदर केला पाहिजे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तसं होत असते, कारण त्यांचा स्वभाव तो तशा प्रकारचा बनलेला असतो. पण भगवंत असे म्हणतात की क्षणापुरतं जरी त्यांना ती गोष्ट प्राप्त होत असेल पण वास्तविक पाहता ते सुखी नसतात, ते समाधानी नसतात, ते आनंदी नसतात. करणारा मनुष्य या संसारामध्ये जो मनुष्य कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करत असतो, तर त्या मनुष्याचा सन्मान केला काय, त्याचा सन्मान नाही केला काय, त्याला चांगलं म्हणलं काय, त्याला चांगलं नाही म्हणलं काय, त्याच्या कर्माचं जे फळ आहे तर ते त्याला प्राप्त होत असते. कारण त्याने तसं बीजारोपण केलं, त्याने तसे कर्म केले तर त्याचं फळ नक्कीच त्याला प्राप्त होत असते. कारण भगवंताने गौरव केला ना, चांगल्या लोकांचा भगवंताने गौरव केला. गार ओच निवातोच भगवंत असे म्हणतात, गौरव करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा केलाच पाहिजे. कारण तो जर चांगला असेल, सद्गुणी असेल, सदाचारी असेल तर अशा लोकांचा गौरव स्वतः भगवंताने आपल्या मुखातून केला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींचा सहवास, आपण म्हणतो ना वंदनेमध्ये, इमेना पुण्य कम्मेन मामे बाल समागमो सत्तंग समागमो होतु याव निब्बान पत्तिया. इमेना पुण्य कम्मेन म्हणजे हे जे या क्षणी मी जे कुशल कर्म करत आहे, पुण्यकर्म करत आहे, चांगले कर्म करत आहे, इमेना पुण्य कम्मेन मामे बाल समागमो, मूर्खांचा सहवास माझ्या जीवनामध्ये कधीही लाभू नये. मी जे कुशल कर्म करत आहे, पुण्यकर्म करत आहे, चांगले कर्म करत आहे, या चांगल्या कर्माच्या बलाने माझ्या जीवनामध्ये मला कधी मूर्खाचा सहवास लाभू नये. इमेना पुय्य कमेन मामे बाल समागमो सत्तंग समागमो होतो याव निब्बान पत्तिया. मी जोपर्यंत अशा प्रकारचे कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल की मला जोपर्यंत निर्वाणाची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत मी सुखाला प्राप्त होत नाही, जोपर्यंत माझ्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षेला म्हणजे तृष्णेला मी नष्ट करत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये कधीही मला मूर्खाचा सहवास लाभू नये. मला नेहमी
सज्जनांचा सहवास लाभावा, चांगल्या लोकांचा, योग्य लोकांचा सहवास लाभावा, अशा प्रकारची रोज गाथा म्हणतो असतो आपण वंदनेमध्ये, आहे की नाही, रोज आणि रोज, की मी जे कुशल कर्म करत आहे या कुशल कर्माने माझ्या सहवासामध्ये कधीही मूर्ख लोक येऊ नये, वाईट लोक येऊ नये, सज्जनांचा सहवास मला लाभावा. कारण मूर्खांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर शेवटी मात्र दुःखच येत असते, सुख कधीही मनुष्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की गोड गोड बोलणारा जो मित्र असतो आणि तो जर तसा वागत नसेल तर त्याच्यासोबत आपण सहवास कधीही करू नये, कारण तो केवळ गोड बोलणारा असतो, कर्म मात्र तशा प्रकारचे करणारा नसतो. त्यानंतर मित्र कसा असावा, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पिता आपल्या बाळाला आपल्या छातीवरती घेत असेल, एखादा पिता आपल्या बाळाला आपल्या छातीवरती घेत असेल आणि छातीवरती घेतल्यानंतर तो जो बाळ आहे तो पूर्णतः बिनधास्त असतो, त्याला भीती नसते, ऐकलं, त्याला बिलकुल भीती नसते. का नसते? कारण त्याला माहित असतं मी ज्यांच्या छातीवरती आहे ते माझे पिता आहे आणि त्यांच्यापासून माझी पूर्णतः सुरक्षा होणार आहे, मला त्यांच्यापासून कुठल्या प्रकारचा धोका होणार नाही आहे, मला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आहे. कारण का? माझे ते पिता आहे, माझा त्याच्यावरती विश्वास आहे. म्हणजे अशा प्रकारचं नातं असलं पाहिजे. एका पित्याचं एका पुत्रांच्या प्रती जे नातं असतं, एका मातेचं एका पुत्रांच्या प्रती जे नातं असतं, म्हणजे कोणत्याही प्रकारचे म्हणजे समाजामध्ये किंवा व्यवहारामध्ये एखादे माता पिता किती वाईट वागणारे असू द्या, अकुशल कर्म करणारे असू द्या, परंतु मुलाबाळाच्या संदर्भामध्ये ते नेहमी चांगले असतात. त्यांचे मुलं किती वाईट असू द्या तरी आईला आपला मुलगा हा चांगलाच वाटतो, आईला आपली मुलगी ही चांगलीच वाटते. आणि मात्या पित्यांवरती मुलांचा एवढा विश्वास असतो की तेवढा विश्वास या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीवरती नसतो. म्हणजे अशा प्रकारे मित्र आपले असले पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे एक पिता एका मुलाचं संगोपन करतो आणि विश्वासपूर्वक तो आपल्या पित्याच्या छातीवरती राहू शकतो किंवा विश्वासपूर्वक त्यांच्या खांद्यावरती तो बसू शकतो, कारण त्याला माहीत असतं की माझे पिता हे मला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही आहे, माझ्या पित्याकडून माझी पूर्णतः सुरक्षा होणार आहे. असा विश्वास प्रमा याती भगवंतानी असं म्हटलं आहे. म्हणजे विश्वासासारखं नातं या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. मात्या पित्यांच्या नात्याला भगवंताने श्रेष्ठ नातं नाही म्हटलं, पती पत्नींच्या नात्याला भगवंताने श्रेष्ठ नातं नाही म्हटलं, बहीण भावाच्या नात्याला भगवंताने श्रेष्ठ नातं नाही म्हटलं, किंवा अन्य जे काही आपले नाते आहेत त्या नात्याला सुद्धा भगवंताने श्रेष्ठ नाही म्हटलं. तर विश्वास प्रमा याती, विश्वासासारखं श्रेष्ठ नातं या सृष्टीमध्ये कोणतंच नाही. कारण विश्वास जर नसेल तर नातं कोणतंच टिकू शकत नाही. पती पत्नीचं नातं सुद्धा टिकू शकत नाही, बहीण भावाचं सुद्धा नातं टिकू शकत नाही, आई मुलाचं आई मुलीचं नातं सुद्धा टिकू शकत नाही, मित्रांचं नातं सुद्धा टिकू शकत नाही, ऐक नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचं नातं जर टिकवायचं असेल तर त्या नात्यामध्ये विश्वास असला पाहिजे. विश्वास जर नसेल, कारण विश्वासाने सर्व काही गोष्टी होतात. अविश्वास जर असेल नात्यामध्ये, असेल पती पत्नींचा जर समजून घ्या, एकमेकांवरती जर अविश्वास असेल तर ते नातं टिकू शकत नाही. आईचं मुलांवरती जर विश्वास नसेल तर ते नातं टिकू शकत नाही. मित्रांचा एकमेकावरती जर विश्वास नसेल तर ते नातं टिकू शकत नाही. म्हणजे या संसारामध्ये जेवढे काही नाते संबंध आहेत त्या संपूर्ण नाते संबंधाला जर टिकवायचं असेल तर सर्वात मोठं नातं हे विश्वासाचं आहे. विश्वासाचं नातं जर खंबीर असेल, मजबूत असेल, निर्मळ असेल, पवित्र असेल, स्वच्छ असेल तर ते नातं कोणतंही टिकू शकते. परंतु त्या नात्यामध्ये प्रेम नसेल, जिव्हाळा नसेल, आपुलकी नसेल आणि विश्वास नसेल तर कोणत्याही प्रकारचं नातं टिकू शकत नाही. म्हणजे विश्वासावरती ही दुनिया कायम आहे असं म्हटलं आहे. विश्वासावरती नाते हे कायम आहे आणि त्यामुळे विश्वास जर नसेल तर मग भांडण होतात, मग तंटे होतात, शंका कुशंका निर्माण होतात
आणि शंका कुशंका ज्या नात्यामध्ये असेल तर शंका कुशंका असल्यामुळे भांडण होतात, तंटे होतात, वादविवाद होतात, मारामाऱ्या होतात आणि सर्वच काही संपूर्ण प्रकरण समोर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. जुने लोक म्हणायचे बघा की मनुष्याचं प्राण गेला तरी हरकत नाही, परंतु दिलेला शब्द, दिलेलं वचन, दिलेला विश्वास हा कधीही तुटला नाही पाहिजे. कारण विश्वास कमवण्यासाठी संपूर्ण जीवन मनुष्यात जाते, पण विश्वास गमावण्यासाठी एक क्षण बदला किंवा एखादा प्रसंग जरी मनुष्या जीवनामध्ये असेल तर पूर्णतः विश्वास मनुष्याचा नष्ट होतो, संपतो. आणि त्यामुळे विश्वास टिकवणं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सातत्याने जो मनुष्य आपल्या विश्वासाला टिकवण्याचा प्रयत्न करत असतो तर तो मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि ज्याप्रमाणे जसं म्हटलं आहे की पिता आपल्या मुलांचं योग्य प्रकारचं संगोपन करतो, त्याची काळजी घेतो, त्याची सुरक्षा करतो, अगदी तशाच प्रकारे जसं एखादं नगर असेल आणि एखाद्या नगराची तटबंदी, एखाद्या नगराची जर तटबंदी जर मजबूत असेल तर त्या नगरामध्ये राहणारा राजा हा शांतपणे झोपू शकतो. का? कारण त्याला माहित आहे मी माझ्या राजवाड्याच्या भोवताल जी तटबंदी केली आहे तर ती तटबंदी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही प्रकारचा शत्रू माझ्या राज्यामध्ये येऊ शकत नाही, माझ्या राज्यावरती आक्रमण करू शकत नाही. का? कारण मी जी तटबंदी निर्माण केली ती अत्यंत मजबूत आहे. त्याला त्याच्या तटबंदीवरती विश्वास असतो, त्याच्यामुळे तो शांतपणे आपल्या राजमहालामध्ये झोपू शकतो. भगवंत असे म्हणतात की आपला स्वतःवरती तसा विश्वास असावा की माझ्या जीवनामध्ये, कारण बाबासाहेब असं म्हणतात स्वतःच्या शीलाबद्दल बाबासाहेब विश्वास व्यक्त करतात की माझ्या शीलाबद्दल, माझ्या सदाचाराबद्दल, माझ्या नीतिमत्तेबद्दल माझा मित्र तर माझी स्तुती करेलच, परंतु माझा शत्रू सुद्धा माझ्या शीलाबद्दल, माझ्या सदाचाराबद्दल, माझ्या नीतिमत्तेबद्दल कधीही वाईट बोलू शकत नाही. एवढं माझं शील हे धुतलेल्या तांदळासारखं आहे. म्हणजे स्वतःच्या कर्मावरती एवढा विश्वास मनुष्याला असला पाहिजे की अन्य कोणताही मनुष्य काहीही बोलो, कोणताही मनुष्य म्हणजे कितीही लोक बोलो, पण आपलं जर खंबीरता असेल, आपला स्वतःवरती जर विश्वास असेल तर आपलं कोणी काही बिघडू शकत नाही. तसा विश्वास आपल्या कर्मावरती आपला असला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये शील पालन करत आहे, मी माझ्या जीवनामध्ये दान पुण्य करत आहे, मी माझ्या जीवनामध्ये प्रज्ञेचा अभ्यास करत आहे, मैत्री भावना करत आहे, विपश्यना करत आहे, आनापानसती भावना करत आहे. त्यामुळे मला माहित आहे, कारण भगवंत असे म्हणतात, एका सुतामध्ये भगवंत असं म्हणतात की कोणता मनुष्य कोणत्या गतीला म्हणजे प्राप्त झाला, म्हणजे मृत्यूच्या नंतर तो कोणत्या गतीला प्राप्त होतो हे मला सांगण्याची गरज नाही आहे. आनंदा, हे मला सांगण्याची गरज नाही. तोच मनुष्य किंवा तोच भिक्षू, तीच भिक्खुनी, तीच उपासिका उपासक स्वतः जाणू शकते, स्वतः समजू शकते की त्यांची गती कोणती आहे. कशाच्या आधारावरती? त्यांच्या शील पालनाच्या आधारावरती, त्यांच्या दान कर्माच्या आधारावरती, त्यांच्या मैत्री बलाच्या आधारावरती, त्यांच्या प्रज्ञाबलाच्या आधारावरती. म्हणजे त्यांचे स्वतःचे कर्म कशा प्रकारचे आहेत त्या स्वतःच्या कर्माच्या आधारावर ते सांगू शकतात की आमची गती कोणती आहे, आम्ही कोणत्या सुखाला प्राप्त आहोत. म्हणजे मी किती सुखी आहोत किंवा तुम्ही किती सुखी आहात, तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही किती सुखी आहात किंवा मी सांगू शकतो की मी किती सुखी आहे. कशाच्या आधारावरती? तर मी माझ्या कर्माच्या आधारावरती सांगू शकतो की माझे कर्म अशा प्रकारचे आहे आणि त्यामुळे सुखी आहे. तुम्ही सांगू शकता की आमचे कर्म अशा प्रकारचे आहे त्यामुळे आम्ही सुखी आहोत. म्हणजे इतरांनी आपल्याला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आहे. इतरांनी आपल्याला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आहे की तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती वाईट आहात. हे प्रमाणपत्र देण्याची कुणाचीही गरज नाही आहे. आपलं स्वतःचं प्रमाणपत्र आपण स्वतःच निर्माण करू शकतो. आपल्या शीलाच्या आधारावर, आपल्या दानबलाच्या आधारावर, आपल्या प्रज्ञेच्या आधारावर, आपल्या मैत्री भावनेच्या आधारावरती. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात
की मला हे सांगण्याची गरज नाही की कोणता भिक्खू कोणत्या गतीला गेला, कोणती उपासिका कोणत्या गतीला गेली, कोणता उपासक कोणत्या गतीला गेला, कोणती भिक्खुनी कोणत्या गतीला गेली. त्यांनी जे कर्म केले तर त्या कर्माच्या आधारावरती ते स्वतः सुद्धा जाणू शकतात, सांगू शकतात, समजू शकतात. आणि त्यामुळे या संसारामध्ये आपल्या कर्मावरती विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या मनुष्यांचा आपल्या कर्मावरती विश्वास असतो तर तो मनुष्य या संसारामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त होण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. कारण त्याची पायाभरणी तशा प्रकारची चांगली आहे, कुशल कर्माची आहे, पुण्यकर्माची आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या कर्मावरती विश्वास असावा. ज्याप्रमाणे आपल्या पित्यावरती, आपल्या मातेवरती जसा आपला विश्वास असतो तसा विश्वास आपल्या कर्मावरती सुद्धा असावा असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत समोर असे म्हणतात की एखादा ज्ञानी पुरुष असेल, एखादा प्रज्ञावान पुरुष असेल, ज्ञानी पुरुष असेल, तर ज्ञानी पुरुषांचं, प्रज्ञावान पुरुषांचं एक कर्तव्य आहे, तो स्वतःला साजेल अशा प्रकारचे कर्म करतो. ज्ञानी मनुष्यांचं कर्तव्य काय आहे की तो स्वतःला साजेल, म्हणजे त्याला त्याच्या व्यक्तिमत्वाला, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला साजेल अशा प्रकारचं तो कर्म करत असतो. आणि तशाच प्रकारचे कर्म आपण केले पाहिजे. कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना की एखादा म्हणजे वस्त्र आहे समजून घ्या, तर तुमच्या शरीराला शोभेल अशा प्रकारचं वस्त्र तुम्ही परिधान केलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराला काय सूट होते किंवा आपल्या शरीराला म्हणजे काय चांगलं दिसतं, तर हे आपल्या वस्त्राच्या बाबतीमध्ये झालं. परंतु ज्ञानी मनुष्य, भगवंत असे म्हणतात की तो जाणतो, तो समजून घेतो की माझ्या म्हणजे व्यक्तिमत्वाला काय सूट होईल, माझं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, आणि त्या व्यक्तिमत्वाला अनुसरूनच तो कर्म करत असतो. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ते व्यक्तिमत्व आपल्या ज्ञानाच्या द्वारा आपण निर्माण केलं पाहिजे. जसं एक उदाहरण म्हणून वर्तमान काळातली घटना आहे, म्हणजे अगदी 8-10 दिवसापूर्वीची घटना आहे. तर आम्ही असं फिरत होतो आणि फिरता रस्त्याने फिरता XYZ आम्ही एका ठिकाणी फिरत होतो. तर समजा फिरता 500-700 रुपये असतील, म्हणजे गोळा केलेले पैसे होते, असे पडलेले होते. आणि दुसरं कोणीतरी समजून घ्या माझ्यासोबत होते फिरायला. तर त्यांनी बघितले आणि बघितल्यानंतर मग थोड्या वेळानंतर मला सांगितलं की असं असं आहे. त्यांना म्हटलं ठीक आहे, असू द्या. म्हणले घेऊ का? म्हणलं कशाला? तुमचे आहे का? म्हटलं तुमचे आहेत का? ते नाही आहे. जर तुमचे नाही आहेत तर मग तुम्ही घेण्याचा प्रश्न येत नाही. नाही, आपण त्यांना देऊन टाकून म्हणे. म्हणलं त्यांना देण्याचा प्रश्न येतोच कुठे? जर तुमचे नाही आहे तर तुम्ही त्याला हातच लावता कशाला? नाही, पण ते तिथं बरं दिसत नाही, पडलेले आहे. म्हणलं बरं दिसो का न दिसो, तुम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही आहे. ते तुमचे नाही आहे हे सत्य आहे. आणि तुमचे नसल्यामुळे मग ते किती असो, ते कोणीही नेव, म्हणजे कोणीही घेऊ, कोणीही पळो, त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही आहे, कारण ते आपले नाही आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये हे लोभाची भावना जी आहे तर ही सहजासहजी टाळणं फार कठीण आहे, म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. 1 रुपया जरी रस्त्यावरती पडलेला असेल तर तो 1 रुपया पडलेला न घेणे ही जी त्याग भावना आहे ना, ही खूप मोठी आहे. म्हणजे मनुष्य असा विचार करू शकत नाही, त्याला असं वाटतं की ते आहे ना मग घेतलं पाहिजे ते. म्हणजे असा हा लोभ आहे. लोभ मनुष्याला दुःखाकडे घेऊन जात असतो. आणि त्यामुळे आपण आपल्या म्हणजे विचारावरती, आपल्या प्रज्ञेवरती ठाम राहिलं पाहिजे. नाही तर नाही, म्हणजे ही जी गोष्ट माझी नाही आहे किंवा जी गोष्ट मला करायची नाही आहे, ते कर्म माझं नाही आहे, तर नाही असं जर ठाम असेल तरच मनुष्य सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकतो. अन्यथा शेवटी मात्र दुःख आहे. आणि प्रज्ञावान मनुष्याचं, ज्ञानी मनुष्याचं कर्तव्य तेच आहे की तो स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेल असेच कर्म करतो. जर स्वतःचं व्यक्तिमत्व जर डगमगत असेल, बघा कधी कधी तुम्ही एखादा सज्जन मनुष्य असेल, एखादा सज्जन मनुष्य जसं त्या दिवशी आपण
कुणाचं चरित्र बघितलं होतं? भोजन भोजन मागायसाठी कोण थांबली होती? आहे ना, सामावतीचं आपण त्याचं चरित्र बघितलं. म्हणजे ती सज्जन घरची मुलगी होती, ऐक ना, राजकुमारी प्रमाणे तिचं जीवन होतं. मजबुरीने तिला भोजन ग्रहण करावं लागलं, तरी सुद्धा तिच्यामध्ये लज्जाभाव असल्यामुळे ती त्या लोकांमध्ये जाऊन भोजन ग्रहण करू शकली नाही. का? कारण तिचं ते व्यक्तिमत्व होतं. जे हात अनेक लोकांना देण्यासाठी असतात आणि ते हात जर समजा कुणाकडून काही मागत असतील तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा लज्जाभाव असतो, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला ती गोष्ट शोभण्यासारखी नसते. असं व्यक्तिमत्व आपण स्वतःचं निर्माण केलं पाहिजे. आपल्या प्रज्ञेला जे शोभेल, आपल्या चारित्र्याला जे शोभेल तेच आपण कर्म केले पाहिजे. कधी कधी असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो की अरे ही गोष्ट तुला शोभत नाही बरं. जसं एखादा भगवंताने सांगितलं आहे की भगवंत असे म्हणतात की काही गोष्टी काही लोकांना बिलकुल शोभत नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्या गोष्टी बिलकुल शोभत नाहीत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्या गोष्टी शोभत नसल्यामुळे त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे नाही. जसं विशाखेला हा उपदेश दिला भगवंताने, तर विशाखा धावत नसते आणि धावत नसल्यामुळे विशाखा सांगते की बा 4 प्राण्याला धावणं शोभत नाही. मग 4 प्राणी कोणते? ते बाळ ब्राह्मण असतात. तर ते विचारतात, तर विशाखा म्हणते की म्हणजे ते ब्राह्मण लोक असतात, तर त्यांना म्हणते स्वामी राजा जो असतो तर राजाला धावणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही. का नाही? कारण राजा राजा असतो, तो जर डोक्यावरती छानपैकी मुकुट प्रदान करत असेल, चांगल्या प्रकारचं वस्त्र प्रदान करत असेल, अलंकार स्वतःवरती टाकत असेल आणि अलंकाराने परिपूर्ण जर तो सुशोभित असेल, अशा प्रकारचा राजा जर दरबारामध्ये जर धावत धावत येत असेल तर लोक काय म्हणतील? अरे राजा आणि धावतो, राजाला कोणाची भीती आहे? म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाला ती शोभण्यासारखी गोष्ट नाही आहे. दुसरी गोष्ट, राजाचा मंगलमय हत्ती, एक ना, राजाचा जो हत्ती आहे तर हत्तीला धावणे सुद्धा शोभत नाही. का शोभत नाही? कारण हत्तीची चाल मदमस्त असते. म्हणजे हत्ती असं व्यवहारामध्ये म्हणतो आपण की हा आपल्याच तोऱ्यामध्ये चालतो, ऐक ना, असं म्हणतो ना आपण. हत्ती आपल्याच मदमस्त मध्ये चालत असतो, त्याला कोणाशी काही घेणदेण नसते, कारण त्याची जी चाल असते ते एकदम आपल्या धुंदीमध्ये एकदम मदमस्त तो चालत असतो. आणि हत्ती त्या चालीमुळे ओळखला जातो. जातीवंत जो हत्ती आहे तर तो त्या आपल्या चालीमुळे ओळखला जातो की हा जातीवंत हत्ती आहे, कारण याची चाल ही मदमस्त आहे. म्हणजे राजाचा जो मंगलमय हत्ती असतो त्याला सुद्धा धावणे शोभत नाही. तिसरी गोष्ट, साधू संन्याशाला सुद्धा धावणं शोभत नाही. जर समजून घ्या, आता उदाहरण समजा मी आहे, मी जर पळत पळत चाललो, ऐक ना, समजा मी पळत पळत जात आहे, लोक अरे भंतीजीला काय झालं, भंतीजी काऊन पळून राहील, ऐक ना, भंतीजी काऊन पळत आहेत. म्हणजे साधू संन्याशाला धावणं शोभत नाही, कारण त्यांची चाल कशी असते? धीर गंभीर असते, ऐक ना, शांत असते. पाहणारे लोक पाहत असतात की नाही बा हा साधू चाललाय, संन्यासी चाललाय, भंते चालला आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, ऐक ना. शांततेने चालणे, शांततेने वागणे, शांततेने बोलणे हा त्याचा व्यवहार आहे. त्याच्यामुळे त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, भिक्षूंचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा संन्यासाचं, साधू संन्यासाचं जे व्यक्तिमत्व आहे, तर त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून त्याने तशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, स्त्रीला सुद्धा धावणं शोभत नाही, कारण लज्जाशीलता, ऐक ना, भगवंत असे म्हणतात लज्जाशीलता हा स्त्रीचा सर्वात सुंदर अलंकार आहे. लज्जाशीलतेसारखा अलंकार दुसरा कोणताही नाही आहे. म्हणजे स्त्री जर लज्जाशील असेल तर ती शोभून दिसते, कारण लज्जाशीलतेचा अलंकार तिच्यावरती शोभून दिसत असतो, कारण तिचं ते व्यक्तिमत्व असते. आणि ते व्यक्तिमत्व जर तिच्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने तिला ते शोभून दिसते. पण स्त्री जर धावत असेल, पळत असेल किंवा अशी कशी जर वागत असेल तर आपण सहज म्हणतो की बाई स्त्री आहे ना तू, ऐक ना, स्त्री सारखं वागायला पाहिजे, ऐक ना. म्हणजे हा व्यवहारामध्ये आहे, तर ते वाईट म्हणून नाही आहे. म्हणजे तिचं व्यक्तिमत्व त्या गोष्टीने शोभून दिसत असते, ऐक. म्हणजे ज्या ज्ञानी मनुष्याला, ज्या प्रज्ञावान मनुष्याला त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून त्याने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते स्वतःचे व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं.
आणि ज्ञानी मनुष्यांचं ते कर्तव्य आहे की ज्ञानी मनुष्य स्वतःचं व्यक्तिमत्व हे टिकून ठेवत असतो आणि तो तशाच प्रकारचं जीवन जगत असतो आणि तो साजेल तशा प्रकारचं वागलं पाहिजे. आणि संसारामध्ये मनुष्याने सुद्धा जसं आपल्याला स्वतःला असं वाटतं की अशा प्रकारचं आपण वागलं पाहिजे आपल्या प्रज्ञेला अनुसरून, तर तसंच त्याने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या समोर चालून भगवंत असे म्हणतात, शुद्ध फळाची आपण नेहमी कास धरावी. शुद्ध फळ आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं कुशल फळ, चांगल्या प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे मी जे काही जीवन जगत आहे तर त्या जीवनाचं फळ मला प्राप्त झालं पाहिजे. फळ म्हणजे काय? सुख. मी जे काही कर्म करत आहे या कर्माचं अंतिम फळ कोणतं असेल तर ते अंतिम फळ म्हणजे सुख आहे. निब्बानं परमं सुखं भगवंत असे म्हणतात. निर्वाणासारखं फळ या संसारामध्ये या सृष्टीमध्ये अन्य कुठल्याही प्रकारचं नाही, दुसरं फळ नाही आहे. तर अशा प्रकारचं जे फळ मी सदा सर्व काळ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याची कास धरली पाहिजे. याचा नेहमी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मला सुखाचं फळ प्राप्त झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे माझं जीवन हे व्यर्थ नाही गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे पशु पक्षी जीवन जगतात, पशूंचं जीवन आणि मनुष्याचं जीवन सारखंच आहे. जसं पशु सुद्धा खातात पितात, पशु सुद्धा संतती प्राप्त करतात, एकत्र राहतात, सहवास करतात आणि मृत्यूला प्राप्त होतात. भगवंत असे म्हणतात की मनुष्य सुद्धा तेच करतात, खाणे पिणे राहणे संतती प्राप्त करणे. एवढ्यावर आपलं जीवन नाही राहिलं पाहिजे. मनुष्याकडे प्रज्ञा आहे आणि ज्या मनुष्याकडे प्रज्ञा आहे, विवेक आहे, तर त्या प्रज्ञेच्या द्वारा प्राण्याला विवेक नाही, प्राण्याला प्रज्ञा नाही, त्याला चांगलं काय वाईट काय समजत नाही. पण मनुष्याला मात्र चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, कल्याणाचं काय, हे सर्व काही त्याला समजत असते. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारच्या फळाची अपेक्षा केली पाहिजे की मला सुख प्राप्त झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी सुखी असलो पाहिजे, समाधानी असलो पाहिजे. अशाच प्रकारचं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर नेहमी आनंदी जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतुष्टी परमं धनं, संतुष्ट राहणे हे मनुष्याला जमलं पाहिजे, समाधानी राहणे मनुष्याला जमलं पाहिजे. असंतुष्टता जर असेल, असमाधान जर आपल्या जीवनामध्ये असेल तर काय लाभ आहे? अनेक लोक म्हणजे नेहमी भगवंत असे म्हणतात की रडक्या मुखाने लोक जीवन जगत असतात. ऐक ना, रडक्या तोंडाने मनुष्य जीवन जगत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जे सुख आहे, जे समाधान आहे, ते समाधान सुख त्यांना काही प्राप्त होत नाही. अनेक लोक पाहताना आपण बघतो की बिलकुल आनंदी नसतात. ऐक ना, कधी जरी समजा पाहिलं तर त्यांचे काटे सगळे समानच राहतात. ऐक ना, म्हणजे सुख द्यायला ऐक ना 12 वाजलेले असतात. नेहमी आपण नेहमी म्हणतो कधी यांच्याकडे बघा हा नेहमी मनुष्य दुःखीच राहतो, कधी यांच्याकडे बघा ही स्त्री कधीही दुःखीच दिसते. तर असं दुःखी जीवन आपण जगण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये हॅपीनेस निर्माण केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये आनंद आपण निर्माण केला पाहिजे. आणि आनंद कधी निर्माण होतो? चोरी करणारा मनुष्य का आनंदी राहील का? अकुशल कर्म करणारा मनुष्य आनंदी राहील का? प्राण्यांची हिंसा करणारा मनुष्य आनंदी राहील का? खोटं चहाडी लबाडी करणारा मनुष्य आनंदी राहील का? ऐक ना, नशेचे पदार्थ सेवन करणारा मनुष्य आनंदी राहील का? बिलकुलच राहणार नाही. तर आनंदी राहण्यासाठी आपण शील पालन केलं पाहिजे, आनंदी राहण्यासाठी आपण दान पुण्य केलं पाहिजे, आनंदी राहण्यासाठी आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, आनंदी राहण्यासाठी आपण लोकांवरती परोपकार केले पाहिजे. ऐक ना, आपलं काहीतरी देणं आहे अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आनंद प्राप्त करण्यासाठी फार मोठी गोष्ट करावी लागते असं काही बिलकुलच नाही आहे. कधी कधी लोकांना असं वाटतं की आनंद प्राप्त करण्यासाठी फार मोठा काहीतरी गोष्टी, फार मोठा काहीतरी संघर्ष करावा लागतो. असं बिलकुल नाही आहे. आनंद प्राप्त करण्यासाठी जर कोणी चांगलं केलं तर त्याचं एका शब्दाने आपण कौतुक जरी केलं तरी आनंद निर्माण होतो. आनंद प्राप्त होतो, अरे तू खूप छान केलं. पण असं तू खूप छान केलं हे 2 शब्द हृदयातून निघण्यासाठी एवढे परिश्रम करावे लागतात, एवढी मेहनत करावी लागते की त्याच्यासारखी मेहनतच करावी लागत नाही. म्हणजे तू खूप छान केलं हे 2 शब्द सहजासहजी हृदयातून निघत नाहीत. यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, निर्मळ मन असावं लागतं. ऐक ना,
आपलं मन प्रसन्न असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद प्राप्त करतो. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला जरी ग्लासभर पाणी दिलं तरी आनंद प्राप्त होतो. भुकेल्या व्यक्तीला जर आपण 2 घास अन्न दिलं तरी आनंद प्राप्त होतो. अहो एवढंच काय, आपल्या दारावरून जाणारा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला 2 शब्द प्रेमाचे बोलले तरी आपल्याला ते आनंद देऊन जात असतात. पण तशी भावना आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे, प्रेमाची भावना आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, आणि या छोट्या छोट्या गोष्टीपासून जर आपण आनंद प्राप्त करण्याचा जर आपल्या मनाला जर सवय लावली तर ती सवय आपली कायम राहत असते. चालणाऱ्या मनुष्याकडे नुसतं स्मित हास्य जरी केलं असेल आपण तरी सुद्धा आनंद मिळतो. त्या समोरच्या व्यक्तीचा, तो ओळखीचा असो किंवा अनोळखीचा असो, कधी कधी वाईट पण परिणाम होतात बरं, म्हणजे स्वय की नाही, ते चांगले परिणाम, कधी कधी वाईट परिणाम होतात. म्हणजे पाहून त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर असं हे आनंदाचे छोटे छोटे क्षण असतात आपल्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी आनंदी जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. समोरचा भगवंत असे म्हणतात प्रशंसात्मक राहायला, आपण प्रशंसा केली पाहिजे. मी अगोदरच म्हटलं की आपण प्रशंसा केली पाहिजे, आणि प्रशंसा करत असताना आपल्या मनाची अभिवृद्धी केली पाहिजे. आपल्या मनाचा हा जो मोठेपणा आहे, हा मनाचा मोठेपणा आपण वाढवला पाहिजे. रोज आणि रोज आपण अशा प्रकारे जर मनाचा मोठेपणा, कुशलकर्माचा, पुण्यकर्माचा वाढवला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारचा लाभ आपल्याला होत असतो. त्यानंतर आपण एकांतवासी राहिले पाहिजे. एकांतामध्ये स्वतःबद्दल थोडं चिंतन मनन केलं पाहिजे, आपल्या कर्माबद्दल थोडं चिंतन मनन केलं पाहिजे. आपल्या जीवनाबद्दल दिवसभर आपण काय करतो, दिवसभर आपण काय काय केलं याबद्दल किमान 5 मिनिटं एकांतवासामध्ये आपण चिंतन मनन केलं पाहिजे की आज दिवसभरामध्ये माझ्याकडून कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म झालं, कायने अकुशल कर्म झालं, वाचेने झालं, मनाने झालं, किंवा कोणत्या प्रकारचं मी कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, शील पालन केलं, प्रज्ञेचा अभ्यास केला. 5-10 मिनिटं स्वतःबद्दल आपण एकांतवासामध्ये बसून चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारचं चिंतन मनन करणारा मनुष्य शांती रसाला प्राप्त होतो. शांतीचा रस, शांतता राहणे, समाधानी राहणे हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि अशा प्रकारचा निर्भय मनुष्य, आपण जर कर्मच करत नसेल तर भय कशाला लागेल, बिलकुल भय लागणार नाही. निर्भयपणे आपण जीवन जगेल, निष्पापपणे आपण जीवन जगेल. निर्भयपणे, निष्पापपणे जर आपण जीवन जगलं असेल तर शेवटी मात्र धम्म रस आपल्याला प्राप्त होत असतो. धम्म रसं सब रसं जिनाती असं भगवंताने म्हटलं आहे. सर्व रसामध्ये जर स्वादिष्ट रस कोणता असेल तर तो धम्माचा रस आहे. आणि धम्मरस आपण चाखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्मरस आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता हिरी उत्तपा हिरी सुत्त या संदर्भामध्ये ही थोडक्यामध्ये आपण देशना धारण केली. हिरी उत्तपा सुत्त आपण आपल्या जीवनामध्ये धारण करावे, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.